विशाल गणपती ते आताच दिल्ली गेटच्या बाहेर पडलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी 3 तास विशाल गणपती जे निरोप समारंभ असताना उशीर झालेला आहे आणि जे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत ते आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विशाल गणपती जे आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी 3 तास उशीर झालेला आहे, नेमकं काय कारण आहे त्याचं? नेमकं कारण या ठिकाणी या ग्रामदैवताबद्दल असलेली श्रद्धा, त्याच्याबद्दल असलेली निष्ठा ही लोकांमध्ये भक्तिभाव त्याचा वाढत आहे दिवसेंदिवस। त्यांना लोकांना अनुभूती होती, लोक आज त्यासाठी येत आहेत आणि एकंदरीत तुम्ही उत्साह पाहिला तर हा प्रचंड जनसागर, भक्तीचा जनसागर हा लोटलेला आहे आज आणि नगर शहरामध्ये प्रचंड अशा प्रकारची दैवताची तुम्हाला मिरवणूक, विसर्जन मिरवणूक पाहायला मिळते आहे आणि एकंदरीतच संपूर्ण आपण जर पाहिलं तर एक लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना ही आपल्याला आज दिसते। सकाळी 8 वाजता मिरवणूक सुरू होते, सकाळी 8 वाजता मिरवणूक सुरू झाली, आता 14 तास होऊन गेलेले आहेत आणि 3 तास लेट। तुम्ही 14 तासापासून उभा आहे आणि हे जे वाद्य हेही 14 तासापासून आहेत, नेमकं काय कसं आहे? नाही, याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर गेल्या 14 पासून ही मंडळी वाजवत आहेत, किंबहुना लहान मुलं सुद्धा लेझीम नाव किंवा टिपऱ्या किंवा मर्दानी खेळ, तर मर्दानी खेळ जर तुम्ही जर पाहिलं तर अत्यंत लहान मुलं आहेत, किती 15 वर्षाच्या आतील मुलं आहेत आणि आपण जर ढोलवाले जर पाहिले तर त्यांच्याकडे सुद्धा 25-30 वर्षाच्या वयोगटामध्ये तरुण मंडळी आणि तरुण मंडळी असल्या कारणामुळे त्यांच्यामध्ये जोश आहे, एक प्रकारचा उत्साह आहे आणि एक प्रकारचा त्यांच्यामध्ये असणारा भक्तिभाव तो यातून तुम्हाला निदर्शनास येतो आणि म्हणून ही मिरवणूक चांगल्या प्रकारे चांगल्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये नगर शहराच्या भाविकांनी ती हातात घेतल्यामुळे हा वेळ झाला। प्रत्येक ठिकाणी त्यांचं जे स्वागत झालेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे आणि ते स्वागत अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी केलं। कुणी फटाके वाजवून केलं, कुणी रांगोळ्या काढून केलं, कुणी पुष्पवृष्टी करून केलं, कुणी फुलांच्या रांगोळ्या काढून केलं, अशा वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला जसं जमल त्या पद्धतीने त्यांनी ते स्वागत केलेलं आहे आणि त्या स्वागतामुळेच हा उशीर झाला। तुम्ही सुद्धा सकाळपासून 14 तास उभा आहे गणपती समोर, तुम्ही सुद्धा सगळ्या गोष्टी पाहताय, हँडल करताय, कसं वाटतं? आता झालंय मला पप्पा माझ्याकडून ही सेवा करून घेतो, मी 14 तास आज अजून म्हणजे हार्डली मी 8-9 तास बसलेलो आहे, परंतु पप्पाने जी आज ताकद दिलेली आहे त्याच्यामुळे मी आज या परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे वयाचा विचार करता तुम्हाला थोडं हे वाटेल, परंतु मला कुठल्याही प्रकारचा तसं थकवा जाणवत नाही किंवा माझ्यामध्ये जो उत्साहाचा संचार भगवंताने केलेला आहे ती त्याच्या पाठीमागची ताकद आहे गणपती बाप्पाची। 14 तासापासून ही जी मिरवणूक सुरू आहे आणि आता दिल्ली गेटच्या बाहेर गणपती बाप्पा आलेले आहे, थोड्याच वेळात निरोप समारंभ होईल, काय वाटतंय तुम्हाला? आता आमची जी पारंपरिक पद्धतीने जी मिरवणूक होत असते ती पहिल्यापासून म्हणजे आमची जे वर्षानुवर्ष आपल्या ग्रामदेवताच्या विसर्जन मिरवणुकीची जी परंपरा आहे की आम्ही या पारंपरिक वाद्याच्या गजरातच आम्ही बाप्पाला थाटामाटात निरोप देत असतो आणि बाकीच्या मंडळांबद्दल तुम्ही विचारलं म्हणून सांगतो की जर समजा त्यांनी पण या पारंपरिक वाद्याचा जर उपयोग केला तर तो सगळ्या शहरासाठी पण चांगला उपक्रम ठरेल, परंतु ते तसं होत नाहीये। त्यामुळं आमची जी आहे शिस्तबद्ध पद्धतीने जसं आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की उशीर जो झाला तो फक्त आपल्याला त्याला भाविक जास्त वाढले नाही, आपली लोकसंख्या ज्याप्रमाणे वाढली तसं भाविक फक्त पण वाढली नाही, तर त्यामुळे उशीर होते आम्हाला। बाकी आमच्या पारंपरिक वाद्यांमुळे आम्हाला उशीर अजिबात झालेला नाहीये। आम्ही ज्याप्रमाणे नियोजन केलं त्याप्रमाणे ते आम्हाला साथ देतात, आम्ही पुढे त्यांना वाटतं पुढे असतात। या लोकांची जी गर्दी आहे त्यांना आम्ही सन्मान करत, ते इतकं स्वागत जर आमचं इतकं करतात तर आम्हालाही त्यांना त्यांच्या दारामध्ये थांबणं ते आम्हाला एकदम क्रमप्राप्त आहे आणि त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत। तर सर्वांना या गणेशोत्सव जर खूप सुंदर झाला तर पुढच्या वर्षीसाठी पुन्हा आपण वाट पाहूया गणपती बाप्पा। नेमकं दरवर्षीप्रमाणे तर विशाल गणपती जे ग्रामदैवत आहेत तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या गणपती बाप्पाला निरोप समारंभ थोड्याच वेळात होईल आणि 14 तासाच्या नंतर आता गणपती बाप्पा दिल्ली गेटच्या बाहेर पडलेले आहे आणि 3 तास आता उशीर झालेला आहे।